नमस्कार. दीपक डायनामिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण नेहमीच नवीन विषय, नवीन अडचणी आणि नवीन सर्व संकल्पना अपेक्षित असतात. सर्वच जे कोणी जे प्रेक्षक असतात त्यांना. आजच्या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर सध्या वारं वाहतंय, निवडणुकांचं वारं वाहतंय. संपूर्ण देश हा ढवळून निघाला आहे, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आहे. आणि या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष जे आहेत हे सर्व ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करतायत. राज्य आणि ज्याला आपण म्हणू संपूर्ण देश या सर्व मतदानाकडं किंवा या मतदान प्रक्रियेकडे लक्ष लावून बसलाय. दुसरीकडे विचार केला तर राज्यात अनेक विषय आहेत. निवडणूक हाच एक विषय नसून असे अनेक विषय आहेत. पण आपल्याकडे एक पद्धत आहे. गेल्या काही सोशल मीडियाच्या काळात, जेव्हापासून सोशल मीडियाचा काळ सुरू झाला तेव्हापासून आपल्याकडे एक शब्द प्रचलित झाला, जो शब्द आहे ट्रेंडिंग. आपण म्हणतो अरे सध्या ट्रेंडिंगला काय? तर ट्रेंडिंगला सध्या इलेक्शन आहे. ट्रेंडिंगला इलेक्शन आहे म्हणजे सर्व ठिकाणी ज्या विषयाची चर्चा होत असते, ज्या गोष्टींबद्दल जास्त वारं वाहत असतं आणि त्याच गोष्टीला आपण साध्या आणि सरळ भाषेत ट्रेंडिंग म्हणतो. ॲक्च्युली तिचा ट्रेंड असतो. प्रत्येक गोष्टीचा एक ट्रेंड असतो, एक काळ असतो. तसं सध्या हा काळ आहे निवडणुकीचा काळ आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय ट्रेंडला आहे म्हणून. तर आपण म्हणतो सध्या काय ट्रेंडिंगला आहे, तर सध्या इलेक्शन ट्रेंडिंगला आहे. दुसऱ्या बाजूचा विचार जर केला, हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश किंवा विषय जो मला इथे सांगू वाटतो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मोफत शिक्षण जे शासनाकडून देण्यात येतं, जे कोणी बालक आहेत, जे दुर्लक्षित घटक आहेत, जे कॅटेगरीमध्ये असलेले जे काही बालक आहेत त्या सर्वांना मोफत शिक्षणाचा म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार तो आहे. आणि साधारण 2009 साली हे जे काही विधेयक आहे पास झालं आणि बऱ्याच राज्यांचा याच्यामध्ये समावेश आहे की वंचित आणि दुर्बल घटक जे आहेत त्यांचं याच्यामध्ये प्रवेश घेतला जातो, त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. साधारणतः वयवर्ष 6 पासून तर वयवर्ष 14 पर्यंत बालकांना हा मोफत शिक्षणाचा जो काय अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे. व्हिडिओचा उद्देश असा आहे की ही सर्व प्रक्रिया दिवसेंदिवस अगदी काळाच्या ओघात जशी प्रगतिशील व्हायला पाहिजे होती. समाजाचा अविभाज्य घटक असलेलं शिक्षण, हे शिक्षण सर्व मुलांना लवकर अवेलेबल ॲक्सेसिबल असावं असं वाटत असताना, दुसरीकडे मात्र या शिक्षणाचा बोजवारा उडवण्यात मोदी सरकार हे मशगूल आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे की 2009 साली हा जो काही RTE नावाचा जो काय राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, तर या संदर्भामध्ये जो काही कायदा आला त्याची अंमलबजावणी सुरुवातीच्या काळात प्रकर्षाने व्यवस्थित चांगल्या प्रकारे करण्यात आली. पण काळानुरूप त्यावेळेला भरपूरशा त्रुटी होत्या आणि भरपूर त्रुटी शेवटी नवीन कायदा, नवीन विधेयक असल्यामुळे त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी वेळच गेला. वर्षानुवर्ष लोक प्रगती करत असतात. तसा ऑब्व्हियस एक गोष्ट आहे की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लॉटरी पद्धतीमध्ये ॲडमिशन्स व्हायला लागली होती. नंतर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांनी काही संस्था आहेत, महाराष्ट्र शासनाने काही संस्था ज्या आहेत त्यांना हे टेंडर दिलं, हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांनी हे जे शिक्षणाचा जो काय प्रोसिजर आहे, टेक्निकल प्रोसिजर आहे, शिक्षणाची जी प्रोसिजर आहे, ऑनलाईन सबमिशन असू द्या, त्याच्यानंतर ती अर्जाची छाननी असू द्या, या सर्व गोष्टींना एक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, टेक्नोसॅव्ही लोकांनी याचा उपयोग करून त्यांनी टेक्निकल पद्धतीने ही लॉटरी पद्धत सुरू केली.
साधारणतः 38 कलम या संपूर्ण जो काय बनवलेला मसुदा होता याच्यामध्ये आहे त्या RTE मध्ये. तर ह्या RTE मध्ये सध्या खूप गफलत आहे, ज्याला आपण डायरेक्ट संबोधू शकतो की गैर कारभार म्हणू याच्यामध्ये. अर्थातच हा गैरकारभार प्रशासनाचा किंवा थर्ड पार्टी तिसऱ्या संस्थेला दिलेल्या संस्थेचा हा त्रास किंवा तिची चुकी नसून शासनानेच याच्यावरती टाच आणलेली आहे. शासनानेच या सर्व गोष्टीला कसं कमी करता येईल, ऍडमिशन्स कसे कमी होतील याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलंय. बरेचशी पालक हा व्हिडिओ बघत असतील की त्यांच्या काही नातेवाईकांनी याच्या आधी काही फॉर्म्स भरले. गेल्या 2, 3, 4, 5 वर्षांपूर्वीची जी पद्धत होती ती आता खूपच बऱ्यापैकी अपग्रेड करण्यात आलेली. अपग्रेड याच्यासाठी नाही झाली, ती पालकांचा गळा दाबण्यासाठी ती पद्धत अपग्रेड झालेली आहे. म्हणजे इझी ॲक्सेसिबल शिक्षण असावं असं वाटत असताना वंचित दुर्बल घटकांना कुठल्याही शाळेत ॲडमिशन मिळावं याच्यासाठी मला आठवतं सुरुवातीला त्यांनी टेक्निकली 1 किलोमीटरच्या आतली शाळा तुम्ही सिलेक्शनला आणू शकतात, करू शकतात. त्यानंतर 1 ते 3 हा दुसरा टप्पा होता, म्हणजे 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर. त्यानंतर साधारणतः मला जितकं आठवतं 3 ते 7 किलोमीटर अशा 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला शाळा निवडण्याची मुभा होती. आणि ही जी काय प्रक्रिया होती ही ऑनलाईनच होती. या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शाळा निवडणं तसं सोपं जायचं, तशी व्यवस्था होती. बराच गैरकारभार त्यावेळेला पण बाहेर आला. जी कोणी संस्था होती, पुणे स्थित संस्था होती, तिला हे काम देण्यात आलं होतं. आज अशी परिस्थिती आली आहे की जे हक्काचं दुर्बल घटकाला जे काही शिक्षण अपेक्षित आहे ते शिक्षण सरकारकडनं, म्हणजे जो शिक्षणाचा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षणाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार हा जो काही आहे तो संविधानामध्येच त्यांनी ऍड केलेला होता. पण शिक्षणाचं बाजारीकरण जसं जसं होत चाललंय, तुम्ही आता बघत असाल पालक म्हणून तुम्हाला हा सर्व व्हिडिओ लक्षात येत असेल. तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करून झाला असेल किंवा करणार असाल, त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हा RTE कायदा का चालू करण्यात आला आहे याच्याबद्दलच प्रश्न निर्माण होतोय आता. म्हणजे इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं झालं तर अशा कुठल्याच शाळा नाहीये की ज्या शाळांमध्ये इझी ऍक्सेस होऊन मला जी स्वयं अनुदानित शाळा आहे, जी खाजगी शाळा आहे, या सर्व शाळांना प्रायोरिटी नसून त्या शाळा तिथे अंटिक किंवा अंचेक आहेत, ज्या शाळा सिलेक्शनच करू शकत नाहीये. तसं पाहायला गेलं तर शिक्षणाचा अधिकार हा शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांना असंही तुम्ही मोफत शिक्षण देतच होता किंवा ते मोफत शिक्षण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, म्हणजे ह्या सर्व ठिकाणी तुम्हाला मोफत शिक्षण असंही अवेलेबल होतं. पण RTE जो आहे, जो कायदा आहे, RTE कायदा जो आहे 2009 सालचा, त्या अंतर्गत जे मुलांना आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना जे शिक्षण मिळावं या शिक्षणासाठी जो कायदा बनवला, अक्षरशः त्याला पायदळी तुडवलंय. त्या कायद्याचा कुठलाही फायदा हा तुमच्यासारख्या जो कोणी, म्हणजे अक्षरशः काही काही लोक वर्ष 6, 8 महिने RTEची ऑनलाईन प्रक्रिया कधी सुरू होईल याची वाट बघत असतात. आता ही RTE प्रक्रिया ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला कागदांची जमवाजमव ते करत असतात. खूप अपेक्षेने ह्या सर्व गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला शासन त्यांना जे आवडेल, त्यांना जसं योग्य वाटेल तशा पद्धतीचे नियम कमी करताय आणि वाढवताय. थोडक्यात मी एवढंच म्हणेल की या सर्व संपूर्ण प्रक्रियेचा जो गोंधळ आहे, जी RTE प्रक्रिया जी आहे, त्या प्रक्रियेमध्ये नगरपालिकेच्या शाळा असतील, NMC स्कूल, जिल्हा परिषदेचे स्कूल्स, ह्या सर्व जे स्कूल आहेत यांनाच कॅटेगरी वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. हरकत नाही, आनंद आहे त्या गोष्टींचा. शिक्षणात सरकारच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलंच पाहिजे या मताचा मीही आहे. पण युडाईज पद्धतीमध्ये, युडाईज मधून ज्या कोणत्या शाळा तुम्ही, ज्या शाळांना सरकार अप्रोच झालेलं असतं
किंवा ज्या शाळा सरकारला अप्रोच झालेल्या असतात RTEचं शिक्षण देण्यासाठी, त्या शाळांचं कॅटेगरी वाईज तिथे लिस्टिंग आहे जे दिसतंय. तुम्ही ऍप्लिकेशन भरताना तुम्हाला शाळांची संपूर्ण यादी दिसेल. तुम्ही जो काय पिनकोड टाकाल, जो काय गुगल लोकेशन टाकाल तुमच्या घराचं, त्या गुगल लोकेशन वाईज तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. हे जे गुगल लोकेशन आहे, या गुगल लोकेशनच्या अकॉर्डिंगली तुम्हाला शाळा किती रेडियस मध्ये आहे, किती डिस्टन्स मध्ये आहे, आणि त्या शाळा आपल्याला दिसल्यानंतर आपण तिला सिलेक्ट करू शकतो. इथे गल्लत अशी करून ठेवली आहे की माझ्या घराच्या आजूबाजूला 1 किलोमीटर मध्ये शाळा दिसत आहेत मला, पण त्या ज्या शाळा आहेत त्याच्यातल्या ज्या 4 शाळा आहेत त्याच्यातल्या 2 अर्थसहाय्य शाळा आहेत, स्वयं अनुदानित शाळा आहेत. तर त्या शाळांबद्दलची टिक मार्क ही पालकांना करण्यासाठी जागाच नाही. मग नगरपालिकेचं शिक्षण घ्यायचं, नगरपालिकेच्या शाळांना प्रायोरिटी द्यायची असेल, मग हा कुठला प्रकार आहे की तुम्ही त्या ज्या शाळा आहेत त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ऍड करून ठेवलाय. सिलेक्शन करताना ती शाळा सिलेक्ट होत नाहीये. सर्व शाळा ज्या आहेत, पालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, या सर्व शाळा ज्या आहेत या सिलेक्ट करण्यासाठी तिथे जागा आहे. प्रत्यक्षात ही जी काही प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेवरती सर्व जे काही पालक वर्ग आहे त्यांचा सर्व स्तरातून त्याचा निषेध होतोय. सरकारबद्दल तर बोलायलाच नको. मोदी सरकारने जो काही मोदी सरकारबद्दल आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. सध्या आपले तत्कालीन शिक्षण मंत्री आता सध्या जे आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर, त्यांच्या बुद्धीची तर कीव येते की अशा सगळ्या प्रकारचे काही जे निर्णय आपण घेतोय हे आपण आपल्या सत्सत विवेक बुद्धीला पटतायत का, याचा विचार करूनच निर्णय घेतोय का, याची साशंकता वाटत नाही का? की आपण मोफत शिक्षणाचा, सक्तीचा जो शिक्षणाचा जो कायदा आहे त्याच्यावरती टांगती तलवार आणली आहे. त्याच्यामध्ये शिक्षण हे इझी मिळावं, ऍक्सेसिबल असावं. मला ज्या शाळेत पाहिजे ऍडमिशन त्या ठिकाणी मिळेल हा आमचा अधिकार आहे. तेवढ्या सर्व गोष्टी ही लोक फुलफिल करतायत. उत्पन्नाचा दाखला असोत, जातीचा दाखला असोत, या सर्व लोकांना ऍडमिशन घेऊन तो अधिकार आहे त्यांचा. तुम्ही तो अधिकारच त्यांच्याकडनं हिसकावून घेताय. इव्हन घेतलाच आहे. 50% मी इथे जाहीर करतो, मी जबाबदारीने बोलतोय. माझ्या मागे हा व्हिडिओ बघितल्यानंतर जे कोणी पालक असतील ते या बाबतीतला सर्व संताप व्यक्त करतायत. पण कुणाकडे संताप व्यक्त करावा? सध्या सर्व ठिकाणी निवडणुकीची धामधूम आहे. पालक वर्ग असा आहे की इथे नाही तर तिथे मला कुठेतरी माझ्या मुलाचं ऍडमिशन तर घेणंच आहे. त्याचं वर्ष वाया जाईल, त्या मुलीचं वर्ष वाया जाईल. तो मात्र अडचणीत सापडलाय. या सर्व केसमध्ये खासगी शाळा ज्या आहेत, मला जवळ खासगी शाळा वाटते, तिथे मला ऍडमिशन घ्यावं लागेल. आवाच्या सव्वा पैसा मला त्या शाळेंना द्यावा लागेल. तुमच्या ह्या कायद्याचा सामान्यांना, आर्थिक दुर्बल घटकाच्या लोकांना काय उपयोग? तुम्ही जो हा कायदा बनवला आहे या कायद्याची सुधारणा तुम्ही तुमच्या पद्धतीने केलेली आहे. जरी तुम्ही सांगितली की याच्यामध्ये समिती आहे, ही समिती याच्यावरती काम करते, याच्यामध्ये 50% महिला असतात, आर्थिक दुर्बल घटकातील अनुसूचित जाती जमातीमधील लोकांची सदस्य कोर कमिटी असते, ते डिसिजन घेते. हे मनमानी डिसिजन तुम्ही लोकांवरती लादून लोकांचा गळा दाबताय तुम्ही. तुटपुंज्या सगळ्या पगारावरती, मोलमजुरीवरती शिक्षण घेणाऱ्याला इकडून तिकडून RTEचा कायदा कळतो, त्याला RTEचा कायदा कळतो, तो कागद तयार करतो आणि तो या अशा अडचणीत सापडतो. त्याला अपेक्षा नाही आहेत का इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये त्याने शिकवायचं नाही त्याच्या मुलांना? का त्याला CBSE बोर्डचं शिक्षण नको आहे? ICSE बोर्डचं शिक्षण त्याला नको द्यायला? SSC बोर्डला आम्ही स्वतः शाळा शिकलो, SSC बोर्डच केलं. का ICSE बोर्डला तुम्ही मान्यता दिली आहे, CBSE बोर्डला तुम्ही मान्यता दिली आहे, ते त्यांच्या शाळा इथे चालतात. इंग्लिश मिडियमचा शाळा तुमच्या रजिस्ट्रेशन होतानाच इझी रजिस्ट्रेशन होतात. मुलांना ऍडमिशनसाठी RTE मार्फत तिथे ऍडमिशन होण्यासाठी इझी का नसावं? त्या शाळांची मनमानी, RTEला मुळातच दबक्या आवाजामध्ये ही चर्चा आहे आणि ही चर्चा तुमच्या पालकांमध्ये पण आहे, माहिती असेल.
अधिकाऱ्यांना तर याबद्दल सांगायची गरजच नाही, त्यांनी स्वतःच अनुभवलंय. ज्या वेळेला नगरपालिका माफ करा, ज्या वेळेला खाजगी शाळा ज्या आहेत, या खाजगी शाळा यांना अप्रोच करताना, यांना कॉन्टॅक्ट करताना आमच्याकडे शासनाकडे तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या शाळेमध्ये आमच्याकडनं जी मुलं ॲप्लिकेशन वाईज येतील ते तुमच्याकडे आम्ही अलॉट करू आणि जी काही संबंधित पैसा असेल त्या मुलाची फी आहे ती आम्ही तुम्हाला देऊ. इंग्लिश मीडियममध्ये अशा काही मुजोर शाळा आहेत, पूर्ण भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत, काही शाळांत तर नावाजलेल्या आहेत. मी बोलताना तुमच्या लक्षात आलंय काही शाळा किती मुजोर आहेत, म्हणजे त्यांना तुमच्या प्रशासनाला सुद्धा ते भीक घालत नाही. तुम्ही काही करून घेऊ शकत नाही, त्या लोकांचं तुम्ही काही करू शकत नाही. त्यांच्यावरती दबावच इतका आहे ह्या प्रशासनावरती, हे लोक त्यांचं काहीच करून घेत नाही. अर्थ असा आहे ह्या सर्व बोलण्याचा, ह्या शाळांना अप्रोच केल्यानंतर त्या शाळा सपशेल नकार देतात की आम्हाला आरटी अंतर्गत नाही यायचंय. म्हणजे आरटीईचं शिक्षण सरकारने ठरवलं, जे सरकारने डिसिजन्स घेतले, जो कायदा आहे त्या कायद्याला आम्ही मानत नाही, पाळत नाही, आम्हाला नकोय तो कायदा. का आर्थिक वंचित दुर्बल घटकातील मुलांना तुमच्या शाळेत नको येऊ देणे, हे सरळ सरळ तुमची सरंजामशाही झालेली आहे ना या शाळांची. हे जे काही इंग्लिश मीडियम स्कूल आहेत, स्वयं अनुदानित शाळा आहेत, यांनी मी म्हणतो मुळात रजिस्ट्रेशनच का करावं, यांनी रजिस्ट्रेशनच का करावं शासनाकडे, जर यांच्या शाळा ऑनलाईन मध्ये लोकांना अवेलेबलच नाही आहेत, किंवा शासनाने सुद्धा असा कुठला तंत्रज्ञानाचा उपयोग केलाय की त्या शाळाच दिसत नाहीयेत. ठीक आहे, याला काही लॉजिक असेल, हरकत नाही. या सर्व गोष्टीला शासनाकडे किंवा संबंधित जो टेक्निकल विभाग आहे, आयटी विभाग आहे, यांच्याकडे काहीतरी लॉजिक असल्याशिवाय ते करतायत. मला याच्याबद्दल खात्री आहे की काहीतरी लॉजिक असेल. पण या सर्व प्रक्रियेला संपूर्ण नागरिक म्हणण्यापेक्षा संपूर्ण पालक वैतागलेत, अक्षरशः वैतागले. अक्षरशः 30-30, 40-40 शाळा दिसून सुद्धा तिथल्या 4 शाळा सिलेक्ट करण्याची सुद्धा मुभा किंवा इच्छा त्या पालकांना होत नाहीये. असा तर कायद्यामध्ये तरतूद आहेच मोफत शिक्षण, मुलींना तर असे मोफत शिक्षण आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत 2-2 ड्रेस मिळतात, खाण्यापिण्यासाठी अन्न मिळतं, नगरपालिकेच्या शाळांना आहार मिळतो, कपडे मिळतात, शिक्षणाची फी नाहीये. मग आरटीईनेच तुमचं काय मारलं होतं घोडं, मला हेच म्हणायचं. आरटीईचा कायदा नेमका तुम्ही मोडीत काढताय, हे काय नवीन सांगायची गरज नाही. आरटीई कायदा किंवा आरटीईचा जो काय 2009चा जो कायदा तो तुम्ही मोडीत काढणार आहे, त्याला तुम्हाला आता तुम्ही त्याला खिळखिळ केलंय, ह्या अवस्थेतून त्याला बाजूला करायचंय. ह्या सर्व कायद्याचा उपयोग वंचित दुर्बल घटकाला घेता यावा. जे गरीब लोक आहेत त्यांना ऍडमिशन मिळावं ना, त्यांना अधिकार, जर त्यांच्याकडून त्यांचा अधिकार हिसकावला जातोय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत, यांनाच आव्हान आहे हे थेट. आपण जे काय निर्णय घेतात, ज्या काही कुठल्या टेक्निकल बाबींचा विचार करून हे डिसिजन घेतलंय, हे एका बाजूचा विचार करून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला जे पालक आहेत ते मरमर करतायत, त्यांना त्रास होतोय, त्याचा विचार तुम्ही केलाय का? अनुदानित शाळा प्रायोरिटी ठीक आहे, विना अनुदानित शाळा सेकंड प्रायोरिटी, अर्थसहाय्यक शाळा तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून घेतल्या. ऍक्च्युअल पालक जे आशाने, मुळात मुद्दा असा आहे की काही पालक त्रासाने, रागाने, सूडबुद्धीने चुकीचा ऍड्रेस देऊन तुमच्याच टेक्नॉलॉजी, तुमच्या तंत्रज्ञानाला चॅलेंज नाही करू शकत. अशा अनेक गोष्टी आहेत की चुकीचा ऍड्रेस दाखवून सुद्धा ऍडमिशन मिळवतील, खोटे भाडे करार दाखवून ऍडमिशन मिळवतील. अशा अनेक गोष्टी आहेत. पळवाटा तुमच्याचकडे नाहीये, लोकांकडे सुद्धा पळवाटा आहे. याला जबाबदार तुम्ही असणार, शासन जबाबदार असणार याला. खोटं लाईट बिल मध्ये जर माझा ऍड्रेस लांब आहे, किलोमीटर कमी दिसतंय, तर तो संबंधित व्यक्ती भाडे करारनामा बनवू शकतो, मोठी गोष्ट नाहीये. त्याची शहानिशा तुम्ही करणार आहे, तसा तुमच्याकडे तेवढा स्टाफ आहे, तुम्ही त्या सर्व गोष्टीला पुरून उरणार आहे, सगळं व्हेरिफिकेशन होणार आहे, खालच्या थरावर जाऊन नाही होणार.
तुम्ही जी काही यंत्रणा राबवली आहे, आनंद आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही जे काही लॉटरी पद्धतीमध्ये ऍडमिशन देतायत, नो डाऊट संपूर्ण जग तंत्रज्ञानाकडे चाललंय, तुम्ही जाताय, हरकत नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही ही जी काही व्यवस्था आहे ही खिळखिळी करून ठेवली. म्हणजे हा जो कायदा आहे हा खिळखिळा केलाय. तुम्ही बघा, सामान्यांच्या प्रतिक्रिया बघा. जो कोणी पालक आहे, जे लोक 6-8 महिने वाट बघून होते माझ्या मुलाला ऍडमिशन टाकायचं, सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. ते लोकांनी काय करायचं, परत त्यांनी मानसिक स्थिती तयार करायची आता की 5-25 हजार रुपये तयार करा आणि ह्या वर्षी मुलाचं ऍडमिशन कुठेतरी घेऊन टाका. म्हणजे हा जो काही खेळ लावलाय याला कुठेतरी चाप बसणं गरजेचं आहे ना. ह्या ज्या शाळा सिलेक्शनच्या म्हणजे मुळात अजून लॉटरी लागणं, पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, या सगळ्या राऊंडमध्ये नशीब त्या मुलाचं असेल तर तेव्हा ती लॉटरी लागेल, तर त्याचं ऍडमिशन होईल. ह्या तर गोष्टी खूपच नंतरचा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातच मार खातोय आपण. पहिल्या टप्प्यामध्येच शाळांचं सिलेक्शनच तुम्ही असं ठेवलंय की ज्याचं कुठलं लॉजिकच लोकांच्या लक्षात येत नाहीये. 3 किलोमीटरची शाळा सिलेक्ट केली तर ती अवेलेबल नाही, इथे हिला सिलेक्ट केली तर ती नॉट अवेलेबल, हिला केलं तर ती NMCचीच मिळेल. सेकंड फेजमध्ये जर केलं तर 1 ते 3 किलोमीटर मध्ये तर डायरेक्ट इथून 3.5-1 किलोमीटरची लांबचीच शाळा मिळेल. हा नेमकं आता कशा प्रकारे तुम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग केला हे तुम्हाला आणि त्या IT कंपनीलाच नाही. पण याच्यामध्ये भरडला जातोय तो पालक. याची जाण ठेवा, याची लाज ठेवा आणि या लाजेतनं काहीतरी सुधरा. कारण जे काय तुमचा जो टक्का आहे ऍडमिशनचा तो तुम्ही कमी करताय. हा जो RTI अंतर्गत कसा हा कायदा कसा मोडीत निघावा, हा कायदा कसा मरून पडावा याची तुम्ही वाट बघताय. कारण या कायदा कोणी मानणारच नाही, या कायद्यामध्ये कोणी येणारच नाही ऍडमिशन घ्यायला. त्याला इतकं बोथट करायचं त्या कायद्याला की त्या कायद्याला ऍडमिशनच घ्यायला लोक नाही आले पाहिजे, त्याच्याकडे बघितलंच नाही पाहिजे. ही तुमची मानसिकता आहे आणि ही मानसिकता तुमच्या या वेळेच्या 2024च्या ऑनलाईन वेबसाईटच्या अवेलेबिलिटी ऍप्लिकेशनमध्ये धडधडीत लोक अनुभवताय हे लक्षात घ्या. त्यामुळं सरकार कोणतं येतंय आणि काय येतंय आणि सरकार आमच्यासाठी काय करतंय याचा सुद्धा लोकांनी सतसत विवेक बुद्धीने विचार करूनच सरकारला निवडणूक ह्या ज्या प्रक्रियेमध्ये ना स्वतःला सरकारला निवडून द्यावं. हा जो काही सगळा शिक्षणाचा बाजारीकरण, हा जो काही शिक्षणाच्या एक्झॅक्ट ज्या कलमानुसार जे शिक्षण मिळायला पाहिजे, हा जो काही संपवण्याचा जो घाट घातला या सर्व लोकांनी, या लोकांना म्हणजे हे गेंड्याच्या कातडीची झालेली लोक आहेत. यांना काही फरक नाही पडणार आहे. हा फरक तुमच्या माझ्याने पडणार आहे. तुम्हाला तुमच्या मतदानातून, मतपेटीतून समजलं पाहिजे की कुठलं सरकार, कुठला आमदार, कुठला खासदार, कुठला नगरसेवक मला काय देऊ शकतोय, आम्हाला काय मिळू शकतोय. त्यामुळं विचार आचार लक्षात ठेवा. तुमचे विचार आचार हे सगळं ऐकून जाणून घेणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला निवडून द्या. हे जे काही कायदा बोथट करण्याचे जे प्रकार लावले या सर्व लोकांनी, यांना हाणून पाडा. यांची डिक्टेटरशिप, यांची हुकुमशाही, यांची तानाशाही याच्यापासून अलिप्त होण्यासाठी तुम्हाला इलेक्शनमध्ये, मतदानामध्ये, प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी व्हावंच लागेल आणि तुम्हाला स्वतःचं मत हे मांडावंच लागेल, मत द्यावंच लागेल. या सर्व प्रक्रियेचा मी स्वतः निषेध करतो. कितीही टेक्नॉलॉजिकली ही प्रक्रिया उत्तम असेल असं म्हणत असाल तर मी स्वतः या प्रक्रियेचा अनेक पालकांच्या बाजूने उभा राहून मी स्वतः या प्रक्रियेचा निषेध करतो. आणि मला लाज वाटते अशा सरकारची, अशा शिक्षण खात्याची की ज्याने अशा प्रकारच्या काहीतरी ज्या वंचित दुर्बल घटकातील मुलांना जे गरजेचं शिक्षण आहे, जे त्यांच्या हक्काचं आहे ते मिळावं, याच्यासाठी जे लढत होते किंवा वाट बघत होते त्यांचं भ्रमनिराश झालाय. त्यांच्यासाठी मला खेद वाटतो. सरकारला लाज वाटावी एवढीच माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय भारत.